सो हे हाय गाईज, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो मित्रांनो, आजचा डे होता फायनान्शियल इयरचा लास्ट डे होता आजचा. ओके, मार्च एंडिंग होता आणि मंथली एक्सपायरी पण होती. सो मार्केट खूप जास्त रॅली केली, वन वे रॅली केली. आफ्टर दॅट मार्केट टॉपनं म्हणजे ऑल टाइम हायपासून खूप जास्त रिजेक्शन आहे निफ्टीमध्ये स्पेशली. खूप जबरदस्त रिजेक्शन आपण बघायला मिळालं. ओके, सो आता 1 एप्रिलसाठी म्हणजे मंडेला मार्केट कसं ओपन होऊ शकतं आणि आपण कसं त्याला ट्रेड करायचं ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात बघून घेऊया. आता सगळ्यात पहिले तुम्हाला निफ्टीची मी मोमेंटम दाखवतो किती झाली होती. सो जर बॉटमपासून पाहिलं तर ऑलमोस्ट ना 300-350 पॉईंटची मुवमेंट झाली होती, म्हणजे अपसाईडला रॅली झाली होती. आणि आफ्टर दॅट ऑल टाइम हायपासनं ऑलमोस्ट 150-200 पॉईंट्स मार्केट फॉल केले. म्हणजे थोडक्यात इंडिकेट काय करते मार्केट, तर ऑब्वियस मार्केटमध्ये खूप जास्ती बायर्स होते स्टार्टिंगला आणि खूप जास्ती रॅली झाली. पण ॲट दी एंडली एक्सपायरी असल्यामुळे खूप जास्ती कॉन्ट्रॅक्ट्स रोल ओव्हर झाले आणि खूप लोकांनी प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी केले किंवा अजून मल्टिपल रिझन असू शकतात. सो दॅट्स वाय हा आपल्याला लास्टला फॉल बघायला मिळाला. सो 200 पॉईंटचा फॉल बघायला मिळाला. म्हणजे थोडक्यात काय, बायर्स आणि सेलर्स आपल्याला मिक्स बघायला मिळाले ह्या शेवटच्या दिवशी. सो आता आपण पॉसिबिलिटीज बघूया काय काय असू शकतं, मार्केट कसं ओपन होऊ शकतो इथून सुरुवात करूया. वन डेचीच टाइम फ्रेम ओपन केली मी, प्रत्येक कॅन्डल वन डेला इंडिकेट करते. आफ्टर दॅट आपण 15 मिनिटावरती बघूया की बाबा ओपनिंग जसं राहील त्याच्या हिशोबाने आपण ट्रेड कसं करू शकतो. राईट नाव आपण ओपनिंग कसं होईल हे बघूया थोडक्यात. ओके, सो एकदा बघून घेऊया. आता मार्केटमध्ये जर बघितलं तर आपण बायर्स आणि सेलर आहेत. सो डेफिनेटली जर तुम्ही प्रिव्हियस जर झोन बघितला तर ऑब्वियस मार्केटमध्ये बाईंग आहे, कंटिन्युअसली लास्ट वीकपासून बाईंग आहे. सो बाईंग आहे ह्याचा अर्थ थोडक्यात काय, तर बायर्स खूप जास्ती आहे त्याच्यामध्ये. सो चान्सेस खूप जास्त आहेत मार्केटमध्ये की बाबा फ्लॅट ओपन व्हायचे किंवा गॅपअप ओपन व्हायचे चान्सेस खूप जास्त दिसतात मित्रांनो. आणि फ्लॅट किंवा गॅपअप जर ओपन होते, म्हणजे जे गॅपअप आहे ना ते ह्यूज गॅपअप नसणार आहे. ओके, स्लाइटली गॅपअप म्हणजे 40-50 पॉईंट 100 पॉईंट्सपर्यंत, ह्याच्यापेक्षा जास्त असं ह्यूज गॅप 150-200 पॉईंट्स असं काय ओपन होणार नाही. 50-60 पॉईंट म्हणजे पॉसिबिलिटी सांगतो तुम्हाला. सो जर 40-50 पॉईंट्स गॅपअप ओपन होते ना तर पॉसिबिलिटी खूप छान आहे आणि ट्रेड पण चांगले चांगले होऊ शकतं या ठिकाणी. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह मार्केट अजून एकदा आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि ओपनिंग जे आहे ते वन डेच्या टाइम फ्रेमवरून आपण बघितलं, बाकी जास्त गोष्टी बघत नाही. तर 15 मिनिटावरती काय करूया, कसं ओपनिंग होईल आणि त्याला ट्रेड कसं करायचं हे जाणून घेऊया. चला 15 मिनिटं चेक करूया. तो आता 15 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. पहिले लेवल्स बघून घेऊया, लेवल्स काय आहेत. तो लेवल जे आहेत बॉटमला आहे 22,200 ची एक स्ट्रॉंग लेवल आहे, म्हणजे सपोर्ट. ओके, आणि ऑब्वियसली वरती जर बघितलं तर ऑल टाइम हाय 550 तुम्ही कन्सिडर करा, 22,550 समथिंग. ओके, सो ऑल टाइम हाय वरती आणि बॉटमला 22,200 ह्या लेवल्स आहेत. मार्केट जर या ठिकाणी गॅपअप ओपन होतंय म्हणजे 30-40 पॉईंट जर गॅपअप ओपन होतंय, जर हायर हाईज बनतात मार्केटमध्ये, चांगली आपल्याला मुवमेंट या ठिकाणी बघायला मिळू शकते. ऑल टाइमला हाय जाऊन मार्केट काय करतंय, तिने रिजेक्ट करतंय की तिला ब्रेक करतंय हे आपल्याला नीट बघावं लागेल. जर मार्केट इथून ब्रेक करते आपण ॲज इट इज ट्रेडमध्ये राहू शकतो, होल्ड करू शकतो. आपल्याला चांगली वन वे रॅली अजून सुद्धा बघायला मिळू शकते. हे चान्सेस खूप जास्त आहेत कारण की मार्केट पॉझिटिव्ह आहे आणि मार्केटनं काय केलंय, आज रिजेक्शन कुठून दिलं आपल्याला, तर ऑल टाइम हायपासूनच रिजेक्शन दिलंय. मार्केट त्या लेवलला अगेन टेस्ट करते, म्हणजे थोडक्यात काय तर बायर अजून जास्ती पॉवरमध्ये येत आहेत आणि ती लेवल जर या ठिकाणी ब्रेक होतीये तर आपल्याला चांगली अपसाईडला मुवमेंट बघायला मिळू शकते, रॅली बघायला मिळू शकते, आपण त्याला होल्ड करू शकतो. पण जर मार्केट फ्लॅट टू गॅप डाऊन ओपन झालं, गॅप डाऊन झाल्यानंतर खाली जर जात असेल मार्केट, ऑब्वियस तुम्ही ट्रेड करू शकता पण छोटे मोठे ट्रेड्स करावे लागतील. बॉटमला 200 ची लेवल आहे, ही 200 ची लेवल होल्ड करते का बघायला पाहिजे. आणि जर तरी ब्रेक झाली तरी पण आपण छोटे मोठे ट्रेड करायचे, ह्याच्यामध्ये रॅली एक्सपेक्ट नाही करू शकत मी. रॅली एक्सपेक्टेशन आहे माझं की अपसाईडलाच आली पाहिजे आणि जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर 200ला होल्ड जर केलं तर मग संपलं, साइडवेज मार्केट राहिलं म्हणून समजा. ह्या गोष्टी सिंपल आहेत, एकदम क्लिअर कॅल्क्युलेशन आहे, एकदम जास्त किचकट नाही, काही नाही, सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. मार्केट गॅपअप झालं, स्लाइटली गॅपअप झालं तर आपल्याला चांगली रॅली बघायला मिळेल जर मार्केट हायर हाईज बनवतंय तर. ओके, हे खूप जास्त मॅटर करतं. आता आपण निफ्टी बघितलं, आता आपण बँक निफ्टी बघूया. ओके, सो बँक निफ्टी बघायच्या आधी मित्रांनो, आपण धनला खूप जास्त प्रमोट करतो, तुम्हाला माहिती असेल. पण काय होतं की धनला कसं आहे, वुमन्स अकाउंटला 10 रुपीज पर ऑर्डर ब्रोकरेज आहे. सो भरपूर लोक बोलतात की सर मेलला ब्रोकरेज कमी असणार अकाउंट शेअर करा किंवा सांगा. सो हे एक ब्रोकर अकाउंट आहे, तुम्हाला माहिती असेल, एलएस ब्ल्यू. सो एलएस ब्ल्यूला फायदे काय तुम्हाला सांगतो. पहिला तर 15 रुपये पर ऑर्डर ट्रेड आहे, ब्रोकरेज आहे आणि बाकीकडे सगळीकडे तुम्ही बोलता 20 रुपीज पर ऑर्डर आहे. सो इकडे 5 रुपये तुमची बचत होणार. मेल अकाउंट असू दे किंवा फिमेल अकाउंट असू दे, कुठल्याही अकाउंटला 15 रुपये पर ऑर्डर आहे. डिलिव्हरीला काही फ्रीमध्येच असतं, सगळीकडे सेम असंच आहे. सो आणि जर तुम्ही प्लॅटफॉर्म जर बघितलं ना एलएस ब्ल्यू, तर खूप क्लासिक आहे. ह्यांचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, एकदम स्मूथ आहे, खूप छान आहे ह्यांचं ॲप्लिकेशन आहे, तुम्ही यूज करू शकता. आणि वेब प्लॅटफॉर्म जर बघितला तर सेम धनसारखाच आहे. सगळे ट्रेडिंग व्ह्यूचे प्रीमियम फीचर्स इकडे फ्रीमध्येच आहेत. तो काही फरक पडणार नाही, सेमच आहे. तुम्ही हे यूज करू शकता, अकाउंट ओपन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मित्रांनो, त्याने अकाउंट ओपन करा आणि काय अडचण आली तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे. सो त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यासोबतच API सुद्धा ह्याचा फ्री आहे. API म्हणजे काय, तर अल्गो वगैरे बनवायचे असतील तर त्याला API ब्रिजची गरज असते. सो ते पण ह्याच्यामध्ये फ्री आहे आणि रोबोट ऑर्डर्स आणि भरपूर सारे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. पण ते तुम्हाला काय करावं लागेल, एक्सप्लोर करायला लागेल. ते तुम्ही
करा. पण भरपूर फीचर्स ह्याच्यामध्ये पण आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये पण फ्री आहे आणि ब्रोकरेज ₹15 पर ऑर्डर आहे. सो ब्रोकरेज खूप जास्ती कमी आहे. अकाउंट ओपन करायचं अकाउंट ओपन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल आणि प्लॅटफॉर्म खूप छान आहे, मी पर्सनली यूज करतो. आता आपण निफ्टी बघितलं, आता एकदा बँक निफ्टी पण बघून घेऊया. सो बँक निफ्टीला आलो आहे आता आपण. वन डे पासूनच सुरुवात करू ह्याची पण. वन डे ला सुरुवात करू आणि सेम आहे, काही डिफरन्स नाही तरी पण. जर प्रिव्हियस तुम्ही बघितला डेटा जर बँक निफ्टीचा सुद्धा, सो 3 दिवस झालं बॅक टू बॅक आपण काय होतं माहिती आहे का, टॉपला येतो रिजेक्ट करतो, टॉपला येतो रिजेक्ट करतो. म्हणजे पॉझिटिव्ह तर आहे, मार्केट बुलिश तर होते, पण डेफिनेटली रिजेक्शन आहे. सो इकडे पण चान्सेस ते दिसतात, फ्लॅट टू गॅप अपचे चान्सेस आहेत मित्रांनो. जर फ्लॅट टू गॅप अप होतं तरच आपल्याला चांगली रॅली बघायला सेम निफ्टीसारखी मिळणार आहे. ओके, सो आपण कन्सिडर करतोय फ्लॅट टू गॅप अप व्हावं. आणि ओव्हरनाईट जे इव्हेंट्स आहेत, आता समजा हे 3 दिवसांची सुट्टी आहे, 3 डेज सुट्टी आहे ना, ह्याच्यामध्ये काही न्यूज आली मेजर न्यूज, तर त्याचा इम्पॅक्ट ऑब्वियस मार्केटवरती असणारच आहे. आता आपण फक्त कॅन्डल बघून सांगतोय, सो आपला व्ह्यू 100% चुकू शकतो. जस्ट ॲनालिसिस आहे आणि जे काय ॲनालिसिस आहे आपण तर लाईव्ह स्ट्रीममध्ये असतोच. सो त्याच्यावरती आपण शिफ्ट झालोय. आता लेवल्स बघून घेऊया, लेवल्स काय आहेत. ओके ओके ठीक आहे. सो लेवल्स बघा. बॉटमला जर बघितलं तर एक मेजर लेवल आहे 47,000. ओके, 47,000चा सपोर्ट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतोय. आणि हायला जर बघितलं तर 47,500, 47,500चा आपल्याला रेजिस्टन्स या ठिकाणी बघायला मिळतोय. म्हणजे मार्केटकडे ह्या लेवल्स आहेत. आता मार्केट जर गॅप अप ओपन होते सांगितल्याप्रमाणे, तर ऑब्वियस आहे की ते 47,500कडे जाण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे हायर हाईज बनणार. तुम्ही ह्याला फॉलो करत ट्रेड करू शकता. स्पेस चांगला आहे, 200-250 पॉईंट्स मिळतील आणि तो जर ब्रेक झाला तर तुम्ही त्याला होल्ड करा. अजून सुद्धा रॅली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल, कारण की बँक निफ्टीचा ऑल टाइम हाय खूप लांब आहे. बँक निफ्टीचा ऑल टाइम हाय खूप लांब आहे. जसं की निफ्टीचा ऑल टाइम हाय लगेच टेस्ट होईल, बँक निफ्टीचा ऑल टाइम हाय खूप लांब असल्यामुळे इकडे पण आपल्याला रॅली चांगली बघायला मिळू शकते. ओके, आणि गॅप डाऊन ओपन झालं तर गॅप डाऊन ओपन झालं काय झालं तर 47,000 काय करते बघायला पाहिजे, होल्ड करते का. होल्ड करत असेल तर ठीक, तुम्ही ट्रेड साईडवेजचे करा. जर ब्रेक केलं तुम्ही बेरिश ट्रेड करू शकतात, पण सिंपल गोष्ट आहे, मोठे ट्रेड एक्सपेक्ट करू नका, छोटे मोठे ट्रेड्स तुम्ही करू शकता या ठिकाणी. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, एकदम सिंपल गोष्टी मी ठेवल्या, तुम्हाला समजल्या असतील. तुम्हाला जर काय अडचण आली तर नक्कीच लाईव्ह स्ट्रीम चालू आहे, तुम्ही स्ट्रीममध्ये येऊ शकता. तिकडे तर मध्ये या, आपण सगळ्या गोष्टी आपण सोबतच लर्न करतो, मार्केट ॲनालिसिस करतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे फ्रीमध्ये बघायला मिळतील. ओके, सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो, आणि मित्रांना पण शेअर करा. आणि प्राइस ॲक्शनचा कोर्स आपला फ्रीमध्ये, तो पण नक्की एकदा चेकआउट करा. टेलिग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर प्लेलिस्ट चेक केलं तर तुम्हाला प्राइस ॲक्शनचा कोर्स बघायला मिळेल. ओके, तर बाय बाय. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. बाय बाय. जय महाराष्ट्र.